नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिन्वेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चार्ट पॅटर्नमधील ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम हे दोन पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम हे दोन्ही पण पॅटर्न डबल टॉप आणि डबल बॉटम पॅटर्न सारखेच काम करतात. यामध्ये जास्त काही फरक नाही. आधी आपण ट्रिपल टॉप पॅटर्न पाहूया. तर ट्रिपल टॉप पॅटर्न हा बेरिश पॅटर्न आहे, त्यामुळे हा पॅटर्न रेजिस्टन्सवरती बनला पाहिजे, तरच तिथून मोठी सेलिंग येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये काय होतं, प्राईस अशी वरती जाते, रेजिस्टन्सला टच करते आणि थोडी खाली येते, सपोर्ट घेते आणि परत वर जाते आणि परत रेजिस्टन्सवरून खाली येते, परत एकदा त्याच सपोर्टवरून प्राईस वरती जाते आणि रेजिस्टन्सवरून फायनली प्राईस खाली पडते. यामध्ये प्राईस अशी रेजिस्टन्सवरती 3 टॉप बनवते, त्यामुळे याला ट्रिपल टॉप पॅटर्न बोललं जातं. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. तर यामध्ये काय होतं, बायस पहिल्यांदा बाय करून प्राईजला वरती घेऊन जातात. आता इथे रेजिस्टन्स आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे की रेजिस्टन्सवरून सेलिंग येते, त्यामुळे ज्यांनी खाली कुठेतरी बाय केलं होतं त्यांना आता प्रॉफिट होतं, त्यामुळे ते प्रॉफिट बुक करू लागतात आणि त्यामुळे प्राईस थोडी खाली येते. आता यामध्ये थोडे लोक बाहेर पडलेत आणि जे राहिलेले लोक आहेत ज्यांनी प्रॉफिट बुक केलेला नाही, ते परत एकदा प्राईजला वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु परत एकदा या रेजिस्टन्सवरून सेलर प्राईजला खाली आणतात. आता ज्यावेळी प्राईस या सपोर्टपर्यंत येते, त्यावेळी परत एकदा जे बायस आहेत ते तिसऱ्यांदा प्राईजला पुन्हा वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु परत एकदा इथे बायस कमजोर पडतात आणि इथून सेलर्स परत एकदा प्राईजला खाली आणतात. आणि ज्या लोकांनी आधी प्रॉफिट बुक केली नव्हती ते लोक हे प्रॉफिट बुक करू लागतात आणि आता इथे नवीन सेलर्ससुद्धा सेल करतात, त्यामुळे इथे सेलिंग फास्ट येते. समजलं? आता यामध्ये आपली एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट सेम जसं आपण डबल टॉप पॅटर्नमध्ये घेतो तसंच राहील. पहिल्यांदा या दोन सपोर्टमधून एक आडवी लाईन मार्क करा आणि ज्यावेळी प्राईस याला ब्रेक करेल त्यावेळी या पुलबॅकनंतर तुम्ही सेल करू शकता आणि या स्विंगच्या वरती तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट जे आहे ते तुम्ही स्टॉप लॉसच्या दुप्पट घेऊ शकता, किंवा हे जे या टॉपपासून या सपोर्टपर्यंतचे जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंट खाली टार्गेट तुम्ही घेऊ शकता, किंवा पुढचा येणारा सपोर्ट तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता आपण ट्रिपल बॉटम पॅटर्न पाहूया. तर ट्रिपल बॉटम हा मित्रांनो बुलिश पॅटर्न आहे, त्यामुळे हा पॅटर्न जर सपोर्टवरती बनत असेल तर तिथून प्राईस वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तर यामध्ये काय होतं, प्राईस अशी खाली येते, सपोर्टला टच करते आणि थोडी वर जाते आणि परत खाली येते आणि या सपोर्टवरून परत वर जाते आणि परत एकदा त्याच रेजिस्टन्सवरून खाली येते आणि या सपोर्टवरून प्राईस फायनली वर जाते. यामध्ये प्राईस अशी 3 बॉटम बनवते, त्यामुळे याला ट्रिपल बॉटम पॅटर्न बोललं जातं. आता याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. तर यामध्ये काय होतं, सेलर्स पहिल्यांदा सेल करून प्राईजला खाली घेऊन जातात आणि इथे सपोर्ट असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की सपोर्टवरून बाईंग येते, त्यामुळे ज्यांनी इथं वरती कुठेतरी सेल केलं होतं त्यांना आता प्रॉफिट होतोय, त्यामुळे ते प्रॉफिट बुक करू लागतात, त्यामुळे प्राईस थोडी वर जाते. आता यामध्ये थोडे सेलर्स इथे बाहेर पडलेत, परंतु जे राहिलेले सेलर्स आहेत ते परत एकदा प्राईजला खाली नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु परत एकदा या सपोर्टवरून बायस प्राईजला वरती नेतात, ते प्राईजला खाली पडू देत नाहीत, परंतु परत एकदा इथून सेलर्स प्राईजला खाली नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु यावेळीही ते प्राईजला खाली नेण्यात फेल होतात. बायस पुन्हा एकदा प्राईजला वरती नेतात. त्याबरोबरच ज्यांनी आधी प्रॉफिट बुकिंग केली नव्हती, जे अजून प्राईस खाली जाईल म्हणून थांबले होते, ज्यांनी दोनदा प्राईजला खाली नेण्याचा प्रयत्न केला परंतु ते फेल झाले, ते लोकही इथे प्रॉफिट बुक करू लागतात, त्यामुळे इथून मोठी बाईंग येते. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता यामध्ये एंट्री कुठे करायची ते पाहूया. सेम जशी आपण डबल बॉटम पॅटर्नमध्ये एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट घेतो तसंच सेम यामध्ये पण राहील. पहिल्यांदा या दोन रेजिस्टन्समधून एक आडवी लाईन मार्क करा आणि ज्यावेळी प्राईस या लाईनला ब्रेक करून वर जाईल आणि रिटेस्ट घेईल, त्यावेळी या रिटेस्टनंतर म्हणजे या पुलबॅकनंतर तुम्ही इथे बाय करू शकता आणि या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट जे आहे ते तुम्ही स्टॉप लॉसच्या दुप्पट घेऊ शकता. समजा 1000 तुमचा स्टॉप लॉस असेल तर 2000 रुपयाचे तुम्ही टार्गेट घेऊ शकता, किंवा या बॉटमपासून या रेजिस्टन्सपर्यंतचे जेवढे अंतर आहे तेवढे पॉईंटवरती तुम्ही टार्गेट घेऊ शकता. समजा हे अंतर 100 पॉईंटचे असेल तर एंट्रीपासून वरती इथे 100 पॉईंटचे तुमचे टार्गेट राहील, किंवा प्राईसचा पुढचा येणारा रेजिस्टन्स तिथंपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. समजलं? तर अशा प्रकारे इथे आपण हे दोन्ही पॅटर्न्स पाहिलेले आहेत. जवळपास डबल टॉप डबल बॉटम सारखेच हे पण पॅटर्न काम करतात, त्यामुळे समजायला सोपं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.